मुंबईमध्ये आता आपण विविध शहरांच्या महापालिकांमध्ये जाणार आहोत, कारण मुंबईच्या अगदी शेजारी असलेली ठाणे महापालिका, ज्या ठिकाणी महायुती एकत्र लढते आणि त्यांच्यासमोरही अनेक मोठी आव्हानं असणार आहेत. उपमुख्यमंत्र्यांचं ठाणे. अगदी अगदी उपमुख्यमंत्र्यांचं ठाणं. तिथे काय आपल्याला प्रेडिक्शन समोर येतात आपण बघूया. एकूण जागा 131, त्यापैकी भाजप 22 ते 28 जागा मिळतील, शिवसेना 50 ते 57, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 10 ते 14 जागा मिळतील, मनसे 6 ते 12, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 15 ते 20 जागा मिळतील आणि इतर पक्षांना तिथे 12 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज आहे. शशिकांत शिंदे आमचे पुढारी, दैनिक पुढारीच्या ठाणे आवृत्तीचे निवासी संपादक आहेत. शशिकांत सर, कसं बघता या सगळ्याकडे? नाही, नक्कीच आपण जो आता एकूण कल दिलेला आहे तो त्याच पद्धतीचा आहे. खरं तर ठाणे जिल्हा हा महापालिकांचा जिल्हा असं आपण नेहमी म्हणतो, कारण या जिल्ह्यामध्ये एकूण 6 महापालिका आहेत आणि 6 महापालिकांपैकी जी युती झालेल्या महापालिका आहेत त्या 3 आहेत आणि महायुतीचे पक्ष एकमेकांसमोर ठाकले आहेत अशा 3 महापालिका आहेत. त्यामुळे युतीतील पक्षच त्या महापालिकांमध्ये एकमेकाविरुद्ध सामना करत आहेत. पण ठाणे आणि कल्याण डोंबिवली ही महापालिका युती झालेली महापालिका आहे. शिंदेची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे इथे त्यांना चांगल्या पद्धतीने यश मिळताना दिसतंय. आपण जो ठाण्याचा कौल दिलेला आहे त्याच पद्धतीने चित्र उद्या आपल्याला पाहायला मिळेल. त्याच पद्धतीने कल्याण डोंबिवली या भागामध्ये सुद्धा शिवसेनेला 50 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे आणि भाजपला 40 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही महापालिकेमध्ये महायुती ही अधिक मजबूत असल्याचं आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला डोंबिवली, आपल्या उल्हासनगर, मीरा भाईंदर आणि नवी मुंबई या महापालिका शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर ठाकलेले आहेत. उल्हासनगरमध्ये शिवसेना भाजपच्या वरचढ असेल असं चित्र पाहायला मिळतंय. नवी मुंबईत भाजप वरचढ चढेल अशी चित्र आहे. शशिकांत सर, याच्यामध्ये एक की आपण ठाण्यामध्ये बघितलं तर शिवसेना वरचढ आहे भाजपपेक्षा आणि कल्याण डोंबिवलीमध्ये दोघेही तुल्यबळ आहेत, तर याच्याकडे कसं बघायचं? नाही, कल्याण डोंबिवलीमध्ये दोघेही तुल्यबळ आहेत, परंतु जागा वाटपामध्ये शिंदेच्या शिवसेनेला 10 जागा जास्त मिळालेल्या आहेत. त्याचा फायदा त्यांना मिळणार आहे. पण भाजपने जे बिनविरोध निवडून आणलेले आहेत ते 14 सदस्य आहेत आणि त्या संख्याबळाच्या जोरावर भाजप पुढे जाताना पाहायला मिळेल असं चित्र आजचं तरी आहे. बर, आपण या पुढचं शहर आहे आपलं पुणे. आपण पुण्याचं प्रेडिक्शन काय सांगताय बघूया. पुण्यामध्ये एकूण जागा 165, भाजप 80 ते 90 जागा मिळतील, भाजप स्वतंत्र लढतं या ठिकाणी. शिवसेना 10 ते 15, राष्ट्रवादी अजित पवार 40 ते 50, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 8 ते 12, अजित पवार आणि शरद पवार इथे एकत्र आहेत. काँग्रेस 5 ते 8 जागा मिळतील आणि इतर पक्षांना 2 ते 4 जागा मिळतील. आणि आमचे दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक माळी सर आपल्या सोबत आहेत. माळी सर, पुण्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा इथे सत्तेतल्या 2 मित्रांनी मैत्रीत ब्रेक घेतल्यानंतरचा बघायला मिळतोय. पुण्याचं विश्लेषण कसं कराल? हे आकडे जे आलेत प्रेडिक्शनचे, आता या आकड्याचे प्रिडिक्शनचे आकडे आणि मतदानाचे आकडे. आता मतदानाचे आकडे पहिल्यांदा नम्रता आपण बघू. मतदान जे आहे पुण्यात ते साधारण 50 ते 55% जास्तीत जास्त अंतिम नोंदलं जाईल असा एकंदर आताचा कयास आहे. कारण आता काही मतदान चालू आहे काही ठिकाणी जिथं लोक बाहेर होती, त्यामुळं आतापर्यंत 50 पर्यंत जरी गेलं तरी गेल्या वेळी पुण्याला 55% मतदान होतं. आता म्हणजे याचा अर्थ गेल्या वेळी एवढं सुद्धा मतदान पुणेकरांनी यावेळी केलेलं नाही किंवा जेमतेम तेवढंच केलेलं आहे. म्हणजे मतदारांमध्ये निरुत्साह आहे ही पहिली गोष्ट आहे. आता मतदारांमध्ये हा निरुत्साह जो आहे याचं कारण काय आणि त्याचा हा निरुत्साह किंवा मतदानाचा टक्का न वाढणं याचा फायदा कोणाला किंवा तोटा कोणाला हा प्रश्न येतो. पहिला मुद्दा, पारंपरिकरित्या आपण ज्यावेळी निवडणुका बघत होतो त्यावेळेला एक गोष्ट, ज्या वेळेला परिवर्तन करायचं असतं त्यावेळेला मतदान वाढतं, लोक भरभरून बाहेर पडतात. पण आता मतदान गेल्या वेळेवढं जवळ झालंय, त्यामुळं परिवर्तन करायचंय का नाही याच्यावर पहिले प्रश्नचिन्ह निर्माण होत या मतदानामध्ये. आता दुसरा मुद्दा या वेळेला जर 50% मतदान झालंय तर ते कोणाचं बाहेर पडलंय, तर त्यालाही दोन्ही प्रकारे उत्तर आहे की नेमकं कोणाचं बाहेर पडलं असेल. एक तर या वेळेला प्रशासनानं स्लिपा वाटपाचं काम अत्यंत
काय म्हणायचं ढिसाळपणाने झालं. स्लिपा वाटप जवळपास झालेलंच नाही प्रशासनाचं. त्यामुळे स्लिपा लोकांना मिळाल्या नाहीत. लोकांना तिथं जाऊन आपलं मत नेमकं कुठे आहे, कोणत्या केंद्रावर आहे हे बघण्यासाठी प्रचंड परिश्रम घ्यावे लागले. आता हे कोणी घेतले तर सांगितलं एक असं जातं की जो भारतीय जनता पक्षाचा म्हणजे सुशिक्षित मतदार जो आहे या मतदारांनी ऍप डाउनलोड करून ते पोहोचले. ज्यांना या टेक्नोसेव्ही नाहीयेत असे मतदार कमी प्रमाणात पोहोचले किंवा त्यांना प्रॉब्लेम आले, पोहोचायला प्रॉब्लेम आले, असंही त्यामध्ये पण म्हणजे थोडक्यात असं समजायचं की 2017 साली पुण्याने आणि पिंपरी चिंचवडने जे कारभारी बदलले ते आता मोफत मेट्रो आणि बस सुद्धा परत आणू शकणार नाही जुने कारभारी. बरोबर आहे. तर आता आपण त्यामुळे प्रिडिक्शन कडे येऊयात. म्हणजे हे झालं आजच्या मतदानाचं थोडंसं विश्लेषण. आता प्रिडिक्शन कडे जर आलो तर झालंय असं की या निवडणुकीमध्ये निवडणूक ज्यावेळेस चालू झाली त्यावेळी एक आपला अंदाज भाकीत आणि परिस्थिती अशी होती राजकीय की भारतीय जनता पक्ष पुण्यात जो सत्ताधारी आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे समर्थपणे तोंड देतील, एक चांगली लढत इथं बघायला मिळेल अशी सुरुवातीची जी अपेक्षा होती ती अपेक्षा आपण पुढे गेल्यानंतर लक्षात असं आलं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि ती कशाच्या बेसवर होती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आतापर्यंत झालेल्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकात राष्ट्रवादी काँग्रेसनं पुण्यात आपला एक बेस निर्माण केलेला आहे. केवळ या निवडणुकीतला प्रचार किंवा मोफत मेट्रो एवढ्या पुरतं ते मर्यादित नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विश्लेषणामध्ये आपल्याला असं म्हणता येईल 1999 मध्ये त्यांची स्थापना झाली. 2002, 2007, 2012 आणि 2017 या निवडणुका जर आपण बघितल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस 22, 41, 51 असा गेला आणि मोदी लाटेमुळं 51च्या ते फक्त 41 पर्यंत 10च कमी झाल्या. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला मोदी लाट सुद्धा फार हलवू शकली नव्हती. आणि भारतीय जनता पक्षाने 2017 मध्ये ज्या 97 जागा जिंकल्या होत्या त्यातल्या 52 जागा अशा होत्या की ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 2 नंबरला होती. प्रबळ विरोधक त्यावेळेस सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच होता. आणि त्याच्यामध्ये 20-22 जागा अशा होत्या की ज्या जागी 1500च्या मतदानाने भाजप जिंकलेलं होतं. म्हणजे त्या जागांवर आज राष्ट्रवादी काँग्रेसने जर कॉन्सन्ट्रेट केलं असतं किंवा असेल तर तिथे तर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची फाईट झाली असती. पण प्रत्यक्षात परिस्थिती निवडणूक जशी खेळली गेली त्यातनी 1-2 ऑब्झर्वेशन तुम्हाला तुमच्या पुढे मी निष्पक्षपातीपणे मांडतो. आपण निष्पक्ष निरीक्षक आहोत हे सगळ्याचे. तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि अजित पवार यांचं मनोमिलन जितक्या प्रमाणात व्हायला अपेक्षित होतं तेवढं झालेलं दिसत नाही, निवडणुकीत दिसलं नाही. शरद पवार एकाही प्रचारात भाग म्हणजे त्यांनी कोपरा सभा घ्याव्या असं अजिबात अपेक्षित नव्हतं. पण शरद पवारांचा पुण्यातला अनुभव, शरद पवारांना पुण्याची असलेली माहिती, इथल्या समाजाची असलेली माहिती, राजकीय ते दिसले नाही त्या प्रचारामध्ये. नाही अगदी भाई सर तुम्ही सांगताय ते महत्वाचे मुद्दे आहेत आणि त्याचा विचार हा पुणेकरांनी सुद्धा आणि त्यांच्या मतदारांनी सुद्धा केलेला असेल नक्कीच. त्यामुळे पुणे पिंपरी चिंचवड मध्ये काय चित्र दिसतं, काही वेगळ्या युती आघाडी आपण जशी चर्चा केलेली होती तशी बघायला मिळते का हेही पाहावं लागणार आहे. नाशिककडे जाऊया. नाशिकचं प्रेडिक्शन काय सांगताय? नाशिकमध्ये एकूण जागा 122, त्यामध्ये भाजप 45 ते 55, शिवसेना 35 ते 40, राष्ट्रवादी अजित पवार 10 ते 12, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष 12 ते 15, मनसे 4 ते 7 आणि इतर पक्ष 6 ते 12 जागा जिंकण्याचा त्यांचा अंदाज आहे. आणि याच संदर्भात नाशिकमधल्या काही राजकीय विश्लेषकांशी आणि तज्ज्ञांशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी आणि आपण ते विश्लेषण ऐकूया. शैलेंद्र तनपुरे सर आहेत, त्यासोबतच राहुल रनाळकर सर आहेत आणि प्रताप जाधव सर आहेत. यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, कशा पद्धतीची ही निवडणूक राहिली? वर्षानुवर्ष आपण या सगळ्या निवडणुका बघितलेल्या आहेत. काय या निवडणुकीचं आकलन आहे? 8 वर्षानंतर नाशिक महापालिकेची निवडणूक होती. अर्थात सगळ्या राज्यातच निवडणुकींना बराच उशीर झालेला आहे. भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली तरी त्यांच्याकडे मध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणावर झाली. त्यामुळे हा सगळा जो काही गलबला झाला उमेदवारांचा त्याच्यामुळे निवडणुकीचा अंदाज करणं कठीण झालं होतं कालपर्यंत तरी. परंतु ज्या प्रमाणात गेले काही महिने वातावरण दिसतं आहे किंवा भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीचं रणनीती आखली होती किंवा गिरीश महाजन यांनी ज्या पद्धतीचं उमेदवारांचं वाटप करताना आमदारांना विश्वासात घेतलं न घेतलं, त्यातले आरोप प्रत्यारोप, गुन्हेगारांना दिलेली तिकीटं किंवा नातेवाईकांना दिलेला झुकतमाप, या सगळ्यांचा विचार करता आणि त्याला जोडून सिंहस्थामधला तपोवनातल्या वृक्षतोडीचा वाद,
या सगळ्यांचा विचार करता भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक काही प्रमाणात कठीण वाटते. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचा वापर हा सत्ताधारी पक्ष असतील किंवा विरोधक आहेत जे म्हणजे थोडक्यात जे उमेदवार हे शक्तीने धनाढ्य आहेत तर त्या उमेदवारांकडनं सरसकटपणे पैशांचा वापर हा झालेला दिसून येतोय. लोकांना पण अगदी अशी सवय झाली असं वाटायला लागलेलं आहे. फक्त नाशिकमध्येच नाही, अगदी मुंबईमध्ये बऱ्याच भागांमध्ये घडल्या आहेत. पुण्यामध्ये खूप भयंकर पद्धतीनं पैशाचा वापर होतोय. आणि हे सगळं बघता म्हणजे जशी निवडणूक जशी चुरशीची आहे, जसा सत्ताधारी पक्षांमधला संघर्ष जसा चुरशीचा दिसून येतोय, तर तसंच विरोधक देखील काही प्रमाणामध्ये डोकं वर काढू शकतात अशी परिस्थिती आहे. कारण ठाकरे बंधूंची जी सभा नाशिकमध्ये झाली त्याच्यानंतर त्यांच्या सीट्स एक साधारण आणि इकडे नाशिक मध्ये आपण प्रेडिक्शन्स बघत होतो, नाशिकचं काय चित्र आहे. आणि तिकडे कोल्हापुरामध्ये काय कोण गड राखणार कोल्हापूर महापालिकेतला, आपण त्याचे सुद्धा प्रेडिक्शनची आकडेवारी बघूया. एकूण जागा 81, त्यापैकी भाजप 14 ते 18 जागा जिंकू शकते. शिवसेना 22 ते 26, काँग्रेस 30 ते 35, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष 2 ते 4 जागा, जनसुराज्य 2 ते 5 जागा आणि इतर पक्षांना 2 ते 4 जागा मिळतील. त्यामुळे काँग्रेस या ठिकाणी तगडा पक्ष दिसतोय आपल्याला. कोल्हापूरमधल्या काही विश्लेषकांची चर्चा केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण बघूया त्यांचं विश्लेषण काय सांगतात. पालिकेसाठी मतदान झालेलं आहे आणि या मतदानानंतर कोल्हापूरकरांचा नेमका कौल कोणाला आहे, इथं हवा नेमकी कोणाची आहे या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. कोल्हापुरातले काही मतदार आहेत त्यांच्याकडून खरं तर या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. कारण त्यांनी मतदान करणार आहेत की काहींनी मतदान या ठिकाणी करून झालेलं आहे. त्यामुळे निश्चितच हवा कोल्हापूरमध्ये कुणाची आहे हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय वाटते कोल्हापुरात कशा पद्धतीचं वातावरण आहे? महाविकास आघाडी, महायुती? महाविकास आघाडीचे आणि भागात काम महाविकास आघाडीच करते. महायुती फक्त नावालाच आहे, बाकी काही करत नाहीत ती. हवा कोल्हापुरात महाविकास आघाडी. महाविकास आघाडीच कोल्हापूरमध्ये येणार. कारण आतापर्यंत जी कोल्हापुरात कामं केली ती सगळी बंटी साहेबांनीच केलेली आहेत आणि एक साईडला सगळी सत्ता आणि एक साईडला बंटी साहेब आहेत. त्यामुळे जो माणूस एकटा आहे कोल्हापूरसाठी लढतोय, त्यामुळे महाविकास आघाडीचे सगळ्या सीट येतील कोल्हापूरमध्ये 100%. माझं असं मत आहे की इथं महाविकास आघाडी किंवा युतीला असं माझं महत्त्व नाही. फक्त आता मी जे मतदान केले ते व्यक्ती बघून केलेलं आहे आणि त्याचं कार्य बघून केलेलं आहे. बस प्रत्येकाने तसंच बघितलं पाहिजे. कारण केंद्रात ठीक आहे आणि ह्याच्यात जो मुद्दा आम्ही उपस्थित केला की महायुतीचे नेते सांगत होते की आमची सत्ता राज्यामध्ये केंद्रामध्ये आहे, त्यामुळे आमचेच उमेदवार निवडून द्या. हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं? नाही, तसं त्यांनी म्हणता कामा नाही, पण तसं होणार नाही. पण आपण कुठलाही जरी हे आला ना निवडून तर आपलं तर कार्य करेल असं मला वाटतं. कोल्हापुरात फक्त महाविकास आघाडीच, बाकी काय नाही. बंटी साहेब सांगतील तेच होणार. कोल्हापूर म्हणतील तसंच होणार. हा, आणि कोल्हापूर म्हणशीला तसंच. आम्ही व्यक्ती बघून मतदान करतोय कोल्हापूरमध्ये आणि ह्या भागामध्ये डायरेक्ट आपण व्यक्तीला महत्त्व देतोय. कारण की आम्ही जर फोन केला की जो आम्हाला माणूस मदतीला जातोय त्यालाच आम्ही मतदान करणार. हे तर दुसरी कोणी जरी काय जरी सांगितलं. आणि अशीच छत्रपती संभाजीनगर मधली सुद्धा आकडेवारी बघूया. संभाजीनगरमध्ये भाजप 32 ते 38 जागांवर अंदाज, शिवसेना 20 ते 24, MIM 22 ते 26. सुपडा साफचा कोणीतरी म्हटलं होतं त्यांचं, पण त्यांनी चॅलेंज स्वीकारलं होतं. शिवसेना ठाकरे 10 ते 12, राष्ट्रवादी अजित पवार 3 ते 5 आणि इतर 9 ते 14. अशा प्रकारे चुरशीची लढत मात्र महायुतीची सत्ता स्थापनेच्या दिशेने. आणि इथे सुद्धा आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी संवाद साधलाय, पाहूया. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचं मतदान आता होत आलंय आणि संभाजीनगरकरांना काय वाटतंय नेमकं आपण त्यांच्याशी विचारूयात. नेमकं या संभाजीनगरकरांचं कौल कुणाकडे आहे? सुरुवात करूया. राजकीय विश्लेषक आहेत डॉक्टर गणेश सर, तुम्हाला काय वाटतं, मतदान केलंय का तुम्ही? हो, मी मतदान केलेलं आहे आणि गेल्या 11 वर्षापासून प्रशासक आहे. आता एक नव्यानं संधी या ठिकाणी मिळते आणि छत्रपती संभाजीनगरमधील नागरिक हे सुजाण नागरिक आहेत. इथला कल हा कुठल्या एका पक्षाच्या बाजूनं आहे असं म्हणता येणार नाही. तर हा एक चांगले सुशिक्षित आणि शहराच्या विकासाकडे जाणारे, विकासाला दिशा देणारे लोक या ठिकाणी निवडून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे. मला असं वाटतं की एकतर निवडणूक प्रक्रिया घेण्यामध्ये सत्ताधारी पक्षाने खूप कालावधी लावलेला आहे आणि त्यानंतरही सत्ताधारी पक्ष विकासाच्या नावावरती निवडणूक लढवण्याचं सोंग अंगामध्ये आणत आहे. मग इतक्या वर्षापासून जर सत्तेमध्ये असून विकासच झाला नाही
तरी ते विकासाच्या नावाने इलेक्शन लढवण्यासाठी आज संभाजीनगरमध्ये इलेक्शनमध्ये उतरलेले आहेत. आम्ही उमेदवार बघणार सर, नक्कीच उमेदवार बघणार, कारण की या अगोदर आम्ही फक्त पक्ष बघत राहिलो आणि कुठल्याही पक्षाने कसल्याही प्रकारचा विकास या संभाजीनगर शहरामध्ये झालेला नाही. आजही आमच्या आया बाया बहिणी या महानगरपालिकेसमोर येऊन हांडे उपोषण करतायत. बरेच राजकारणी लोक ते सोंग घेऊन हांड्याचं उपोषणाचं नाटक करतायत. मूलभूत गरजा ज्या आहेत, पाणी, ड्रेनेज लाईन आणि रस्ते, तुम्ही आजही कॅमेरा घेऊन कोणत्याही वस्तीत जर गेले तर फक्त एक शिमटाचा लेअर टाकून दिलेलं आहे, त्यानंतर कुठलंही काही झालेलं नाहीये. सर्वात मोठी पाण्याची समस्या ही संभाजीनगरची सगळ्यात मोठी समस्या या ठिकाणी आहे आणि दुसऱ्या नंबरची रोजगार ही सगळ्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढलेली आहे. आणि मुख्यमंत्र्यांचं गाव नागपूरमधली आकडेवारी कशी आपण बघूया. भाजप 100 ते 106, नुसता मोठा नाही, सत्ताधारीच पक्ष जवळपास. शिवसेना 4 ते 6, काँग्रेस 30 ते 35, राष्ट्रवादी 1 ते 3, राष्ट्रवादी अजित पवार 3 ते 4 आणि इतर 2 ते 4. भाजप 100 जागांचं संपूर्ण सोहळ्यावर सत्तेच्या दिशेने आहे असा कल तरी दिसतो. नागपूरमध्ये आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी संवाद साधलाय, पाहूया. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान संपन्न झालंय. नेमकं आजच्या या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काय कल राहिले, कुठले गोंधळ उडाले, कुठली सकारात्मक बाबी राहिल्या, हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहेत. सर्वप्रथम विकास वैद्य यांच्याकडे जाऊया. सर, काय पाहताय, संपूर्ण दिवसाचं आकलन तुम्ही कसं कराल? सगळ्यांना फार एका मोठ्या गोष्टीचं आश्चर्य वाटत आहे की यावेळेस जवळजवळ 4 लाख तरुण उमेदवार, म्हणजे पहिल्यांदा जे वोटर्स आपण म्हणतो, तर अशी 4 लाखांची यादी NMCने हे केली होती. पण सरप्रायझिंगली वोटिंग हे फार तुरळक राहिलं. म्हणजे आत्ता वोटिंग संपलं असलं तरी फायनल आकडेवारी यायची आहे, पण जी सुरुवात झाली म्हणजे अगदी 9 वाजता 7%, मग 12% वगैरे 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 वगैरे. तर याचं मात्र नेमकं आकलन हे होत नाही आहे की वोटिंग कमी कशामुळे झाली. आणि दुसरा भाग असा आहे की वोटिंग कमी झाली तर ती भाजपाला फायदा देईल की काँग्रेसला फायदा देईल, हा एक भाग आहे, तो आपल्याला पाहावा लागेल. एकंदरीत जो सकाळपासून जो ट्रेंड राहिला, तो सकाळी जसं पहिल्या 2 तासात 60%, नंतर तो 12%, 3पर्यंत जवळपास 30-32% साधारणतः हाच एक 55-56% वगैरे असा कल राहील असा एक अंदाज दिसत आहे सरासरी. तरुणांची जी जसं विकासने आता सांगितलं की मोठ्या प्रमाणात 4 लाखावर मतदार सांगितलं, तो उत्साह पाहिजे त्या प्रमाणात मतदार केंद्रावर असा काही दिसला नाही. जसं विकासने सांगितलं की 4 लाख तरुण मतदार यावेळेस होते. मी जे सकाळपासून बघितलं आहे, म्हणजे मी मुख्यत्वे दक्षिण पश्चिममध्ये भरपूर फिरलो. जनरेशन जी झेड जे म्हणतात ना, झी, यांच्यामध्ये उत्साहच नाही आहे. यांना निवडणुकीमध्ये जनरेशन झेडला आपल्या आपल्या प्रभागामधली ज्या उद्भवलेल्या समस्या आहे, बस तेवढं त्यांना पाहिजे होतं. त्यांना कोणीही ना भारतीय जनता पार्टी, ना काँग्रेस, ना इतर अजून कुठल्या ज्या पार्टी आहे त्याला ॲड्रेस न केल्यामुळे जनरेशन झेडचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला. कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर. आणि प्रसन्न, मुंबई पलीकडच्या ह्या ज्या महापालिका आहेत तिथलं सुद्धा राजकारण इंटरेस्टिंग म्हणायला हवं. मला आठवतंय नम्रता, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री म्हणाले होते की या 29 पैकी जवळपास 26-27 महापालिकांमध्ये आमचं असेल. त्या दिशेने हेच सध्या तरी हा कल दिसतोय. कौल उद्या दिसेल आपल्याला. या निमित्तानं बदलत्या महाराष्ट्राचं चित्र समोर येते, कारण शहरी महाराष्ट्राचं चित्र आहे. आपल्यासोबत आता मृणाल मॅडम आहेत आणि शिवाय पुढारी न्यूजचे इनपुट एडिटर विठोबा सावंत सुद्धा आपल्यासोबत सहभागी होतात. मी पहिल्यांदा उर्वरित महाराष्ट्रामधल्या या चित्रासाठी जातोय मृणाल मॅडमकडे. मृणालजी, ज्या महापालिका छोट्या आहेत त्याबद्दल थोडं बोलावं लागेल. कोल्हापूर मोठी महापालिका आहे, पुढारीचं मुख्यालय आहे. तिथे काँग्रेसला फार आशा होती, किंबहुना काँग्रेसचे नेते अजूनही विश्वास व्यक्त करतायत की ते जिंकतील. तो खरंच त्यांचा विश्वास सार्थकी लागणार आहे की शिंदे गटाचे खासदार आमदार कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे कोल्हापूरही त्यांचं होणार आहे हे बघणं उत्सुकतेचं ठरेल. सांगली महापालिकेत तर अजूनच मजा झालेली आहे. आमदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले सुधीर गाडगीळ. क्रमांक 2चे उमेदवार आणि क्रमांक 3चे उमेदवार जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, ते दोघंही भारतीय जनता पक्षात येऊन पोचले. पण तरी देखील सांगलीची निवडणूक भाजपला सोपी गेली नाही, कारण तिथल्या स्थानिक नेत्यांनी आपापली फिल्डिंग लावून भाजपला त्रास द्यायचा प्रयत्न केला. तिथे काय होतं हे बघावं लागेल. परभणी मोठी महापालिका आहे, जिथे
खरं तर भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक त्रास सहन करावा लागतोय. भाजपकडे शिंदेकडे परभणीत निवडून आणून देऊ शकणारा नेता नाही, त्यामुळे तिथे काय होतंय हे बघणं महत्त्वाचं ठरेल. नांदेड महानगरपालिका ही अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं मागच्या वेळेला जिंकली होती. आता अशोक चव्हाण भाजपमध्ये आले आहेत. खासदारकीच्या निवडणुकीत ते आले तरी काँग्रेसला जागा लागली नाही. आता ही महापालिका अशोक चव्हाण जिंकू शकतात का ते बघावं लागेल. तिथे पायाभूत सुविधा नाही असं मुख्यमंत्र्यांनीच सांगून टाकलं होतं. त्यामुळे हा इंटरेस्टिंग प्रकार आहे. विदर्भातल्या 2 महापालिकांचं चित्र मला जरा डायसी वाटतं. कदाचित फडणवीस जे म्हणाले होते की 29 पैकी 2 येणार नाहीत, त्या या महापालिका असाव्यात. त्यातली एक आहे चंद्रपूर आणि दुसरी आहे अमरावती. चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचेच अंतर्गत वाद आहेत. सुधीर मुनगंटीवार अत्यंत मोठे नेते होते, कार्यकर्त्यांना सांभाळून घेत होते. ते लोकसभेच्या उमेदवारीत पराभूत झाले आणि त्यानंतर तिथे नवे नेते जोडगेवार वगैरे पुढे आल्यामुळे तिथे कदाचित या अंतर्गत संघर्षात भाजपला फटका बसू शकेल. आणि अमरावतीमध्ये तर आपण पाहतोच, नवनीत राणा या हनुमान चालिसा आणि बाकी सगळ्यामुळे राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्या झाल्या, पण त्यांचं भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची फारसं पटत नाही. त्यामुळे तिथे दुसऱ्या कोणाचा त्यांना धोका आहे वगैरे असं काही नाही. भाजपच्याच अंतर्गत स्पर्धेमुळे या 2 महापालिका कदाचित अडचणीत येतील. एक मात्र आपण म्हणू शकू की महाराष्ट्रातला नागरी भाग हा आता भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांना कौल देतोय. कारण राज्य सरकार त्यांचं आहे, केंद्र सरकार त्यांचं आहे. त्यामुळे विकासाचा निधी येऊ दे, पुन्हा वाताहत नको, पुन्हा वाद नकोत, विकासासाठी जनता मत देईल असं एक्झिट पोल तरी सांगतोय. खरा कौल उद्या मिळणार आहे. वा, मुंबईसाठी आपण मुंबईकर असलेल्या विठोबा सावंतांकडे जाऊयात. म्हणजे म्हणून तुम्ही सुद्धा मुंबईकरच आहात, मी असं वेगळं म्हणत नाहीये, तुम्हाला वाटायला नको, तुम्ही सुद्धा मुंबईकरच आहात. पण विठोबा सावंत कसे कोकणी मराठी आहेत, कारण मुंबईमध्ये परत कोकणी मराठी हा एक वेगळं हे आहे. तर विठोबा, मला आपण हा आता कल दाखवतोय, हा कल जर का पाहिला, आपला AI कल असेल, आपला प्रेडिक्ट पोल असेल, अन्य वाहिन्यांचे पोल असतील, एक्झिट पोल, या सगळ्याची गोळाबेरीज हे सांगते की महायुती सत्तेवर येते. मुंबईमध्ये भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल. उद्धव ठाकरे आणि सेना मनसे हे साधारण ॲव्हरेज 70च्या आत बाहेर असणार आहेत. याकडे आपण कसं पाहता? हा जो माहोल आहे, म्हणजे हा जो आज ट्रेंड आलेला आहे, हा खरं तर निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासून साधारण तसाच होता. बरं, ठाकरे बंधू एकत्र आले, त्याच्यानंतर एक माहोल तयार झाला. पण इतक्या उशिरानं सगळं झालं, आपण त्याची चर्चा याआधी केलेली आहे. त्याच्यामुळे शेवटी झालेल्या सभा, पण शेवटच्या 2 दिवसामध्ये एक वेगळं वातावरण सोशल मीडिया आणि ग्रासरूट लेवलला पाहायला मिळालं असं आपले रिपोर्टर सांगतात. त्याचा परिणाम मतपेटीत किती झाला असेल हे आता प्रेडिक्ट पोलनुसार आपल्याला असं कळतंय. म्हणजे एकूण जे एक्झिट पोल आणि पोल ऑफ पोल आपण पाहतोय त्यावरून असं कळतंय की भाजप आणि शिवसेना, म्हणजे शिंदेची शिवसेना, मुंबईमध्ये यावेळी सत्तांतर अटळ आहे आणि मुंबईमध्ये त्यांना सत्ता मिळेल. म्हणजे जवळजवळ 30 वर्षपेक्षा जास्त काळ ठाकरेंची सत्ता होती, 30 वर्ष, तर ती यावेळी जाईल असं हे पोल सांगतायत. पण प्रत्यक्षात जो माहोल फील्डवर दिसतोय, मराठीचा मुद्दा चालला असं काही जण सांगतायत. पण जर मराठीचा मुद्दा चालला असेल तर ते परप्रांतीय एकवटले असतील, हेही तितकंच खरं आहे. आता ही विभागणी नेमकी कशी झाली आहे हे पाहायला लागेल. याच्यातलं लोकसभा आणि विधानसभेमध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा लोकसभेची जी निवडणूक होती त्याच्यामध्ये आपण पाहिलं की खूप कट टू कट, नेक टू नेक फाईट झालेली होती. आणि विधानसभेला मात्र आपण पाहिलं तर महायुतीला एकतर्फी म्हणावा असा विजय मिळाला. तरीही ठाकरेंना ज्या 20 जागा महाराष्ट्रात मिळाल्या त्यापैकी 10-11 मुंबईमध्ये होत्या. तर हा जो मराठी मुस्लिम कॉम्बिनेशनवर त्यांची जी भिस्त आहे ती जर चालली तर काही ठिकाणी, आणि शेवटी आपल्याला एक पाहायला हवं की 100, 200, 500 मतांनी बऱ्याच ठिकाणी निकाल लागणार आहेत. तर अशा वेळी आज जे घडलं असेल, शेवटच्या क्षणी झालेलं मतदान, मराठीचा मुद्दा चालला की नाही, परप्रांतीय किती एकवटले, हे सगळं उद्या कळणार आहे आपल्याला. त्यामुळे आत्ता जो आपण ट्रेंड पाहतोय त्यात नाविन्य काही दिसत नाही आहे. आपण पहिल्यापासून म्हणत होतो किंवा सगळेच जण सांगतायत की विकासाचा मुद्दा आहे, भाजपच्या बाजूने हिंदुत्व आहे, आणि या सगळ्या जर घडामोडी आणि मुद्दे पाहिले
तर महायुतीला ॲडव्हान्टेज मिळणार होतं आणि ते मिळतंय असं याच्यामध्ये दिसतं. खरंय खरंय. अगदी. आणि ते वास्तवात ऍडव्हान्टेज कसं असेल, किती आकड्यांचं असेल, खरंच असेल का, ते उद्या हे 7 सगळं वाजल्यापासून. उद्या 7 वाजल्यापासून पुढारी न्यूज वरती त्याचं विश्लेषण होणार आहे आणि संध्याकाळी आकडे स्पष्ट होतीलच. अर्थात. त्यामुळे याच सगळ्या अपडेटसाठी पाहत रहा पुढारी न्यूज.